देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघातल्या बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। लोकसभेतल्या झालेल्या चुका टाळण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालना दौऱ्यावर, जेसीबीने हार घालत मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं केलं स्वागत। जालन्यातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस। महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवले आणि निदर्शनं केली तर कायदेशीर कारवाईचा इशारा। राज ठाकरेंना अडवू नका, गरज पडली तर आपण मुंबईत जाऊन त्यांची गचांडी पकडू इतकी आपली ताकद आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज साताऱ्यात, पोवई नाका इथून शांतता रॅलीला सुरुवात करणार। गांधी मैदानावर जरांगेंची सभा होणार। 12 ऑगस्ट रोजी मनोज जरांगेंची अहमदनगर शहरामध्ये शांतता रॅली। रॅलीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी। जरांगेंचं आंदोलन भरकटलेल्या स्थितीत, मराठा समाजाचे आमदार जास्त असल्यानं केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटलं जातंय। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची टीका। राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे आमचे कार्यकर्ते असू शकतात, मात्र ते पक्षाचं आंदोलन नव्हतं। संजय राऊतांचं स्पष्टीकरण, तर आम्हाला इशारा देऊ नका, तो भाजपला द्या। संदीप देशपांडेंवर राऊतांची टोलेबाजी। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार। उद्धव ठाकरे यावेळेला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी, व्यंगचित्राद्वारे ठाकरेंच्या दिल्ली वारीवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।